जन्माच्या 9 महिन्या आधीपासूनच आपली मैत्रीण ती म्हणजे आपली आई, आणि ही मैत्री तुटणं म्हणजे आशिकच आहे हो. जन्माला आल्यावर आईसोबतची नाळ जरी तोडून टाकली असली तरी आईसोबत एका अदृश्य धाग्यात आपली नकळत गाठ बांधलेली असते. चहा जरा जास्तच गरम होता, म्हटलं भाजून घेण्यापेक्षा आपणच चाललेलं बरं हो. आई साहेबांना नाश्ता चारून घेतलो तर डोकं लागलं दुखाला लई. पण कसं आहे माहितीये का, जबाबदारीचं ओझं अंगावर असले की नाही दुखणे चेहऱ्यावरच्या हसण्यामागं कवा लपून जाते तेच कळत नाही. आणि टेन्शन घेऊन डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा त्याच्यावर उपाय काढून त्याला सपवलेलंच बरं नाही का. आपल्या टेन्शनवरचा उपाय घेऊन आलो ते म्हणजे नवरत्न तेल. याला म्हटलं जरा नंतर लावायचं. आई साहेबांची नक्कल लई दिवस झालं काढली नव्हती, ती पहिला काढून घ्यायचं म्हटलं आज. तसं आपण 15 दिवसात एकदा काढतोय सोडा, त्यात काही विषय नाही. नाहीतर मग आई साहेबांचं आपल्याला दणकं खायला लागते. आईच्या सेवेसारखं पुण्य कुठल्याच गोष्टीत नाही. ज्याला कोणाला आईची सेवा करायला मिळाली तो ह्या जगातला खरा नशीबवान माणूस. बोलत बोलत आणि हसत खेळत आई साहेबांच्या हाताची पायाची नखं काढून घेतली आणि थोडा वेळ म्हटलं आता जरा पाय दाबून घ्यायचं, कारण थंडीमुळे जरा त्रास होती हो. आई वडिलांची किंमत ज्याला कळते की नाही त्याला जगातली कुठलीच गोष्ट महाग वाटत नाही, कारण सगळ्यात महाग गोष्ट ही आहे की नाही आपल्यामुळे आपलं आई वडील सुखी असणं. आई साहेबांचं सगळं आवरून झाल्यावर सगळ्यात आधी हाताची आणि पायाची माझी पण नखं काढून घेतलो, कारण स्वच्छता ठेवणं पण तितकंच महत्वाचं आहे. अडचणीच्या काळात स्वतःचा आधार बनायला शिका मित्रांनो, कारण वाईट काळात संघर्ष हा एकट्यालाच करावा लागतो. आपण आपल्या डोकंदुखीच्या संघर्षावर मात करत मस्तपैकी नवरत्न तेल लावून घेतलो घरघरी. टेन्शन जायगा पेन्शन लेणे म्हटलं आणि ताणून दिलो निवांत. असं टेन्शन घेऊन कुठल्या गोष्टीवर पर्याय निघत नसते हो.